बच्चू कडूंच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चाला मोठा प्रतिसाद. कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी उतरले रस्त्यावर. नागपूरमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक. रेल्वे ट्रॅकवर उतरत जोरदार घोषणाबाजी. तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक. लोकांना त्रास होईल असं वागू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना आवाहन. फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही समोर. हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचं आणि रूममध्ये जातानाचं सीसीटीव्ही. पोलिसांकडून तपास सुरू. उद्या मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक. यशवंत चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीत 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात रणनीती ठरवली जाणार. खासदार संजय राऊतांची माहिती. शिवसेना युबीटी प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम स्थापन करणार. मतदार यादीतील तफावतींचा मागोवा घेऊन निवडणूक आयोगाला करणार सादर. सूत्रांची माहिती. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली स्वतंत्र बैठक. मोहोळांच्या विरोधात अजित पवार मैदानात. स्वराज्य साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून मजूर मुकादमाला झाडाला डांबून मारहाण केल्याचा आरोप. तर बीडच्या गावंदरा गावातील राठोड दाम्पत्यानं सांगितली छळाची आपबीती. खोट्या गुन्ह्यांमध्येही अडकवण्याचा आरोप. अबू सालेमच्या नावानं सायबर फसवणूक. वृद्धाला धमकावून 71 लाख उकळले. सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकनाला अनेक ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तो होता फरार. तर मुंबई एनसीबीनं गोव्यातून केली अटक. पुण्यातनं एक मोठी बातमी आहे ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचा मुद्दा लावून धरणाऱ्या धंगेकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी पुण्यातील विविध विषयांवरती चर्चा केली. दरम्यान अमित शहांबाबत चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असं धंगेकर म्हणालेत. तर जैन बोर्डिंगवरचं संचालक मंडळ बरखास्त करून सखोल चौकशी करावी अशी मागणी धंगेकरांनी केली. तर व्यवहाराची संपूर्ण चौकशी करावी अशी देखील मागणी धंगेकरांनी केली आहे. काल काय भेटीमध्ये झालं? प्रामुख्याने माझ्या मतदारसंघातले विद्यार्थी होते बार्टीचे आणि त्याच्या संदर्भात मी कानावर घालायला गेलो होतो. त्यांना अजून त्यांचा जो अनुदान आहे ते मिळत नाही आणि आमचे किरण साळवी होते बरोबर आणि आम्ही एकत्र येऊन ते साहेबांशी चर्चा केली. त्यानंतर पुण्यातल्या निवडणुकी संदर्भात आम्ही बोललो आणि त्यानंतर त्या परवा एक कुठलं चॅनल होतं का त्याच्यातून बातमी गेली की मी माझ्या माननीय आपले अमित शहांबद्दल चुकीचं वक्तव्य मी केलं पण नाही केलं असं मी ते बोललो. ज्या प्रेसशी बोललो त्या प्रेसची लिंक बी त्यांना मी दिली आणि त्या लिंकमध्ये तर मी म्हणलो की आमिषाला बळी पडणार. मी आमिषाला बळी पडणार नाही. आमिषाला तर त्यांनी लिहिलं आमिषाला बळी काहीतरी असं. तर मी तोही खुलासा केला. जे जैन मंदिर होतं या जैन मंदिरमध्ये आणि त्या वसतिगृहामध्ये ज्या पद्धतीनं हा गतिमान व्यवहार झाला आणि त्याच्याबद्दल मी म्हणलो साहेब की आपल्याला जैन समाजाच्या मागं उभं राहावं लागेल आणि साहेबांनी तत्काळ परवा बी म्हणजे म्हणलं होतं की 2 दिवसात हा तोडगा काढून देईल आणि तो तोडगा बी बऱ्यापैकी निघला असं वाटतं. आता संपला विषय तो. परंतु हा विषय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा पब्लिक ट्रस्ट आहे. हा खाजगी ट्रस्ट नाही आणि पब्लिक ट्रस्ट ज्यावेळेला होतो तेव्हा तो सरकारचा त्याच्यावर अंकुश असतो आणि सरकारचा अंकुश असल्यामुळं ह्या ट्रस्टमध्ये पहिले संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे. त्या ठिकाणी प्रशासन नेमलं पाहिजे. प्रशासन नेमून परत योग्य व्यक्तींच्या जैन समाजाच्या हातात हा ट्रस्ट दिला पाहिजे. पण हा जो गतिमान व्यवहार झाला याच्यामध्ये संशयाची सोय ही तुम्हाला सांगतो की धर्मदायकतापर्यंत पोहोचली. धर्मदायक ह्याच्यामध्ये चुकलेत
आणि त्यांची सगळी चौकशी झाली पाहिजे. न्यायालयाने जे सांगितलेलं आहे म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाने पाहिलं तर एक अहवाल पाठवलेला आहे पुणे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल मंदिराच्या जैन बोर्डीच्या मंदिराचं? नाही, आता हे मी परत एकदा सांगितलं की ही सुई सगळी धर्मदाय आयुक्तांकडे जाते. ह्यांचेही हात ह्याच्यामध्ये बरबडलेले आहेत, हे काय आता लपून राहिलेलं नाही. आणि मग तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? आता जर त्यांनी हा व्यवहार क्लिअर केला असता तर मग त्यांनी ज्या व्यवहाराला स्थगिती दिली असती का? हा पहिला मुद्दा आहे. जर मी एखादा निर्णय घेतला मग तो खरा आहे का खोटा, त्यापेक्षा तुम्ही थांबताय, मग तुम्ही कुठेतरी ह्यामध्ये चुकलाय. भूमिका स्पष्ट केली नाही तर राडा होणारच, असं प्रकारचं वक्तव्य जे आहे ते रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सचिन हांसटेसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे. ही बैठक यशवंत चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी सर्व नेते उपस्थित असतील. 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चावरती रणनीती ठरवली जाणार आहे. संजय राऊत यांनी तशी माहिती दिली आहे. 1 तारखेच्या मोर्चा संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार असून या बैठकीसाठी सर्व नेते उपस्थित असतील. 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चा संदर्भात रणनीती ठरवली जाईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. पूर्ण तयारी आहे. उद्या सर्वपक्षीय बैठक आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये. त्यात माननीय शरद पवार, श्री उद्धव ठाकरे, श्री राज ठाकरे, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते येतील, डाव्या पक्षांचे लोक येतील, सगळे प्रमुख लोक तिथे उपस्थित राहतील आणि आम्ही पुढली रणनीती ठरवू. तर उद्या होणाऱ्या या बैठकीसंदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत आहेत. सुमित, संजय राऊतांनी जी माहिती दिली उद्याच्या बैठकीविषयी, त्याबद्दल काय अधिक माहिती? मतदान प्रक्रियेमध्ये होणारा घोळ किंवा आतापर्यंत झालेला घोळ हा लक्षात घेता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि तत्पूर्वी मतदानात होणारा घोळ हा रोखला जावा म्हणून महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा मोर्चा 1 तारखेला निघणार आहे. त्या मोर्चाच्या आधी एक तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक उद्या बोलावली आहे. 12:30 वाजता ही बैठक होईल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि त्यानंतर एक पत्रकार परिषदेचं देखील आयोजन केलेलं आहे. हा सगळा मोर्चा पुढे कसा असेल या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल. दुसरा आणखी महाविकास आघाडीचा हा मोर्चा फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिका मुख्यालय असा असणार आहे. त्यामुळे नेमकी कशी योजना असेल, पुढे काय करायचं आहे, मोर्चात लक्ष वेधून घेण्यासाठी आणखी काय काय गोष्टी करायच्यात या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं उद्या आयोजन केलेलं आहे. बिलकुल. सुमित, फोन लाईनवरती असेच राहा, कारण आणखी एका महत्त्वाच्या बातमीसंदर्भात तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे. तर ती बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. मतदार यादी अंतिम होण्याआधी अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील तफावतींचा मागोवा घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जिल्हानिहाय वॉर रूमची स्थापना करण्याची योजना आखण्यात आली आहे. निर्धार मिळाल्यानंतर जिल्ह्यात बोगस मतदानाची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मतदार याद्यांवरती लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत फोन लाईनवरती आहेतच. सुमित, मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी खास काय प्रयत्न केले जात आहेत? आदित्य ठाकरेंनी निर्धार मेळाव्यामध्ये एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यानंतर मग खूप सातत्यानं त्यांच्याकडे वेगवेगळे मेसेज आणि फोन यायला लागले की आमच्याकडे देखील, आमच्या परिसरात देखील असे घोळ होतात, इथल्या देखील मतदारांची यादी तुम्ही तपासा. आणि या सगळ्यानंतर मग आदित्य ठाकरे यांच्याकडून एक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून कळते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॉर रूम स्थापन केले जातील आणि या वॉर रूम मध्ये जिल्ह्यामध्ये कुठे कुठे मतदानामध्ये तफावत होतीये, कुठे बोगस मतदान होत आहे किंवा मतदार याद्यांमध्ये कुठे घोळ आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती गोळा केली जाईल आणि अंतिम मतदार यादी जी जाहीर केली जाणार आहे तत्पूर्वी हा सगळा अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला जाणार आहे. आणि त्यासाठी मुंबईतलं जे कार्यालय असेल, मुख्य कार्यालय, तिथून एकत्रित सगळा अहवाल गोळा केला जाईल आणि तो तिथे दिला जाईल. निवडणूक आयोगामध्ये आता भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शकपणे पार पडल्या जाव्यात यासाठी विरोधकांचं आंदोलन सुरूच आहे. ते विरोधक एकत्र आलेलेच आहेत. तशाच पद्धतीनं हा एक आणखी पाऊल आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॉर रूम स्थापन केले जात आहेत. बिलकुल. धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीसाठी.